पंकजा मुंडे राज्यातच राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पंकजा मुंडेंचा राज्यात भाजपला फायदा होईल असा सूर उमटताना दिसतोय। पंकजा मुंडे यांचाही केंद्रात जाण्यास नकार आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पंकजा मुंडे राज्यातच राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, पंकजा मुंडे आता राज्यातच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत, किंबहुना त्यांना देखील दिल्ली फार काही आवडत नाहीये असंच चित्र आहे। निश्चितच एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारच्या रोषाला भाजपला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यानंतर मराठा विरोधात ओबीसी जो वाद आता सध्या रंगलेला आहे, त्यामध्ये ओबीसींची मतं जर आपल्याकडे ठेवायची असतील तर पंकजा मुंडे यांच्यासारख्या उमेदवाराची सक्त गरज आता भाजपला भासणार आहे। आणि म्हणूनच या दृष्टीने जे पदाधिकारी आहेत प्रमुख, त्यांची मागणी आहे की पंकजा मुंडे यांना राज्यात सक्रिय करण्यात यावं। याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट जी समजते, पंकजा मुंडे ही फारशा केंद्रात जाण्यासाठी उत्सुक नाहीये, त्यामुळे राज्यसभेवर तुर्तास तरी त्यांची वर्णी लागणार नाही। या उलट विधानसभेच्या रिंगणात पंकजा मुंडे यांना उतरवलं जाऊ शकतं। तत्पूर्वी विधान परिषदेच्या जागा देण्याऐवजी थेट त्यांची जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मंत्रिपदामध्येही वर्णी लावण्याची दाट शक्यता आहे। असंही या सरकारची 3 महिन्यांची आता टर्म शिल्लक आहे आणि या 3 महिन्यांसाठी मंत्रिपदावर जाताना कुठल्याही प्रकारे आमदारकीची गरज भासत नाही आणि म्हणूनच आमदारकीवर न पाठवता थेट मंत्री करून पुन्हा त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपकडून केली जाऊ शकते। निश्चित। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।